तर नमस्कार, माझं नाव अश्विनी बघेल आहे आणि मी इथे सेवाग्राम आश्रममध्ये 10 वर्षापासून मार्गदर्शिका कार्यरत आहे। गांधीजी आपल्या वर्धा शहरामध्ये 1934 साली जमनालाल बजाजजींच्या आग्रस्त आले होते। मिठाचा सत्याग्रह नंतर गांधीजींनी म्हटलं की वर्धा शहरात न राहून मला खेडागावात राहायचं आहे, म्हणून ह्या सेवाग्रामाची स्थापना 1936 ला झाली। आणि ह्या गावाचं नाव आधी शेगाव होतं, पण एक शेगाव आपल्या लक्षात असते की गजानन महाराजांचं आहे अकोल्यामध्ये, आणि त्या गांधीजींचे पत्रव्यवहार अर्धे तिथे राहायचे म्हणून अर्धे इथे राहायचे, म्हणून गांधीजींनी सेवाग्राम नाव 1938 साली ठेवलं। 1936 ला जेव्हा ह्या आश्रमाची स्थापना झाली, ही जी आपण कुटी बघत आहोत ही आदी निवास आहे। गांधीजींनी 3 अटी ठेवल्या होत्या की नंबर 1 तर 100 रुपयात घर व्हायला पाहिजे, लागणार साहित्य गावातलं असेल आणि खूप मोठा ठेकेदार किंवा इंजिनियर नसावा, ह्या गावातला जो साधारण कारागीर व्यक्ती असेल तो माझं घर तयार करेल। आपण जे आदी निवास बघत असतो ह्या कुटीचं विशेष महत्व की 1942 जेव्हा भारत छोडो आंदोलन झालं, आपण इंग्रजांना चले जाव म्हटलं। भारत छोडो आंदोलनाची मुख्य सभा इथे घेण्यात आलेली आहे। दुसऱ्यांदा आपण जी कुटी बघत असतो ती बा कुटी आहे। आदी निवासमध्ये गांधीजींबरोबर खान अब्दुल गफ्फार खान राहिलेले आहे, सरहद गांधी, डॉक्टर राजप्रसाद, जवाहरलाल नेहरू, संत तुकडोजी महाराज, सरदार वल्लभभाई पटेल। पण दुसरी नंबरची जी कुटी बघितली बा कुटी, ती कुटी महिलांकरिता तयार करून दिली। आदी निवासमध्ये महिलांना असुविधा होत असल्यामुळे बा कुटी तयार केलेली आहे। समोरच प्रार्थना स्थळ आहे, गांधीजी ते प्रार्थना करायचे सर्व धर्मांची, अजूनही रोज ती दिनचर्या सुरू ठेवली असते। संध्याकाळी 6 ला प्रार्थना होत असते। ह्याच परिसरामध्ये गांधीजींनी लावलेलं वृक्षारोपण सुद्धा आहे, पिंपळाचं 1936 मध्ये लावलेलं। तसंच कस्तुरबांनी लावलेलं बकुळीचं झाड आहे, आणि त्याचबरोबर गांधीजींबरोबर एक कार्यकर्ता आणखी होते आचार्य विनोबा भावे। विनोबा भावेंनी भूदान चळवळीच्या वेळेस लावलेलं पिंपळाचं झाड सुद्धा बघायला मिळत असते। पण ही जी आपण आदी निवास बघत असतो, दिवसेंदिवस लोकांची संख्या वाढायची। गांधीजींना सुद्धा जेव्हा इथे असुविधा व्हायला लागली तर गांधीजी इथूनच समोर एक बापू कुटी आहे, त्या कुटीमध्ये 8 वर्ष राहिलेले आहे। बापू कुटीमध्ये गांधीजींचे दिनचर्यातले साहित्य बघायला मिळत असते, त्यांची लाठी, खडाऊ, गांधीजींचं बसण्याचं स्थान। कुठल्याच कुटीमध्ये इलेक्ट्रिसिटी नाहीये, त्यावेळेस लालटेन सुद्धा बघायला मिळेल। तसंच बापू कुटीच्या मागच्या बाजूला एक छोटंसं दप्तर आहे, गांधीजींबरोबर जे अन्य कार्यकर्ता होते त्यांचं ऑफिस, तिथे सुद्धा काही साहित्य आहे, टेलिफोन, टाईपरायटर, साप पकडण्याचा चिमटा, पिंजरा। बरेचसे लोक आमच्या आश्रमामध्ये आल्यानंतर दर्शनार्थी म्हणतात की गांधीजींनी साप पकडण्याचा चिमटा आणि पिंजरा का बरा ठेवलेला आहे। 1936 हा पूर्ण जंगल परिसर होता, आणि जंगल परिसर म्हटल्यानंतर सापांची संख्या खूप जास्त होती। गांधीजी म्हणायचे की जसं आपण ह्या आश्रमामध्ये माणसं राहत आहोत, जीवजंतूंना पण राहण्याचा सन्मान हक्क मिळाला पाहिजे, त्यांना मारायचं नाही। जर साप इथे परिसरात दिसत असेल तर लाकडी चिमटाने सापाला पकडून पिंजरा टाकून कुठेतरी दूर सोडून घ्यायची। तसंच गांधीजी आपल्या वर्धा शहरामध्ये जमनालाल बजाजजींच्या आग्रहाने आले, आणि जमनालाल बजाजजींनी स्वतःकरिता तयार केलेली कुटी सुद्धा आहे, त्या कुटीला आम्ही आखरी निवास नाव दिलेलं आहे। कारण की जमनालाल बजाज जेव्हा इथे राहायचे त्यांना कारोबारमध्ये नुकसान होत असल्यामुळे त्यांनी ती जागा गांधीजींना सोपवली होती, आणि गांधीजी त्या कुटीमध्ये कमीत कमी 6 महिने सर्दी आणि खोकल्यामुळे राहिलेले होते। पण 1946 ला जे आपल्या पूर्ण भारत देशामध्ये दंगे पसरले, ते दंगे शांत करण्याकरता गांधीजी त्या निवासामधून 25 ऑगस्ट 1946 ला निघाले आणि परत मग इथे आलेच नाही, म्हणून त्या निवासाला आम्ही आखरी निवास नाव दिलेलं आहे।